सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक हो. आज आपल्याला माहित असायला हरकत नाही की आपल्याशी जो संवाद साधत आहे तो पूर्वी सरकारी नोकरीत असताना खेडोपाड्यातून फिरत असे आणि अनेक सद्गृहस्थ सुगृहिणी त्याने वेगवेगळ्या कारणाने आपल्या कामात असताना त्याने पाहिलेले आहेत, मुलाखती घेतलेल्या आहेत. काही वेळेला प्रत्यक्ष शेती आणि त्या संबंधातली कामं, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती योजनांचं सर्वेक्षण करताना बऱ्याच वेळेला काय होतं की घरातला कर्ता पुरुष बाहेर कुठेतरी असतो आणि त्या घरातली जी सुगृहिणी असते ती मुलाखत घ्यायची वेळ येते. तर असं पाहता एका ठिकाणी एका अत्यंत उत्तम स्त्रीचं कामाच्या निमित्ताने दर्शन झालं. मी तिची मुलाखत घेता तिच्यातील जे काही उत्तम होतं ते जाणवलं. म्हणजे तेही एक तत्वाचं ज्ञान आहे म्हणून तेही तत्वाचं ज्ञान म्हणून इथे लिहित आहे आणि त्याचं नाव आहे ईश्वरी अधिष्ठान. मी घरामध्ये ईश्वरी अधिष्ठान किंवा घराला सुखशांती समृद्धी खरं सांगायचं म्हणजे प्रामाणिकपणे तर त्या पुरुषामुळे जरूर येत असेल, पण तरी सुद्धा घरातली जी गृहलक्ष्मी आहे तिच्या अत्यंत दाक्षिण्यपूर्ण वागणुकीमुळेच घराला घरपण येतं. हे निश्चितच एक समजून घेण्याचं तत्व आहे. तर आपण आधी एक 2च ओळीत ते काव्य आहे पण त्यातले शब्द वगैरे लक्षात घेता आपण आधी अर्थस्पष्टीकरण करूया. स्त्री हे घराचे मांगल्य पावित्र्य आहे. ज्या घरातील स्त्री तिची भार्या, माता, भगिनी अशी अनेक रूपे असतात. मुग्धता सांभाळून आणि हृदयात करुणा धारण करून, मुग्धता सांभाळून म्हणजे अबोल किंवा मर्यादित भाषण करणारी त्याला मुग्धता म्हणायचं. तर ज्या घरातील स्त्री मुग्धता सांभाळून आणि हृदयात करुणा धारण करून सतत उद्यमशील विवेकाने, सतत उद्योग मग्न राहून परंतु विवेकाने सत्य काय असत्य काय याचा विचार करून उद्यमशील व विवेकाने परंतु संवेदनशील नाही. नुसताच उद्योगात राहायचं, नुसताच सदस्य करायचं नाही तर आपल्या घरातील आणि आजूबाजूच्या सर्व वातावरणाबद्दल अत्यंत संवेदनशील असायचं. पण तो संवेदनशील तत्परतेने वागणारी असेल त्या घराला अशा स्त्रीमुळे मधुर लावण्य महिला म्हणजे देखणे आकर्षण प्राप्त होते. अशा स्त्रीच्या जागी एक ईश्वरी अधिष्ठान वास करू असते जे तिच्या सहित तिच्या आप्तेष्ठाना आणि संपूर्ण घराला व परिसराला सुयश प्राप्त करून देते. परत आहे का, स्त्री हे घराचे मांगल्य पावित्र्य आहे. ज्या घरातील स्त्री मुग्धता सांभाळून आणि हृदयात धारण करून सतत उद्यमशील व विवेकाने परंतु संवेदनशील तत्परतेने वागणारी असेल त्या घराला अशा स्त्रीमुळे मधुर लावण्य महिता म्हणजे देखणे आकर्षण प्राप्त होते. अशा स्त्रीच्या जागी एक ईश्वरी अधिष्ठान वास करून असते ते तिच्या सहित तिच्या आप्तेष्ठाना आणि संपूर्ण घराला व परिसराला एक उत्तम दर्जाचं सुयश प्राप्त करून देते. खरं सांगायचं हे स्त्रीच्या जागी जे दिव्यत्व असतं ती ही देवी आहे त्याचं हे दर्शन आहे. आता ह्या 2 ओळी नीट ऐका. या अर्थात आधी वाचलेला आहे. मुग्ध मधुर लावण्य रुजिता उद्यम विवेक संवेदन. मुग्ध मधुर लावण्य रुजिता उद्यम विवेक संवेदन. मुग्ध म्हणजे मुग्धता आणि ती मुग्धता म्हणजे अबोल असलं तरी सुद्धा ती मुग्धता सुद्धा आकर्षक वाटते, मधुर वाटते. त्याच्यामध्ये एक सौंदर्य दिसतं म्हणून मुग्ध मधुर लावण्य. त्याच्यामध्ये रुजुता हळुवारपणा, हृदयातील करुणा दिसते. उद्यम उद्योगशीलता दिसते. विवेक सतसतचा वेग दिसतो आणि संपूर्ण अवतीभोवतीच्या परिसराबद्दल किंवा आजूबाजूच्या आसमंताबद्दल संवेदनशीलता दिसते. म्हणून मुग्ध मधुर लावण्य रुजिता उद्यम विवेक संवेदन येथे राही नित्य जाणा यशता ईशता अधिष्ठान. ज्या घरातली स्त्री मुग्धता बाळगून परंतु मधुर
आणि ज्याला आपण म्हणतो हळुवारपणे उद्योगामध्ये मग्न असते, तरी सुद्धा सतअसेचा वेग तिचा कधी ढळत नाही आणि अत्यंत संवेदनशीलतेने ती राहते. तिचं लावण्य हे एखाद्या देवीसारखं असतं आणि अशा ठिकाणी येथे राही नित्य जाणा यशता, तिथे नेहमीच यश ईशता म्हणजे ईश्वरी अधिष्ठान राहतो. तेथे राही नित्य जाणा यशता ईशता अधिष्ठान, मुग्ध मधुर लावण्य रुजुता उद्देक. परत ऐका, काव्याचं नाव आहे ईश्वरी अधिष्ठान, मुग्ध मधुर लावण्य रुजुता उद्यम विवेक संवेदन, तेथे राही नित्य जाणा यशता ईशता अधिष्ठान. तर अशी देवी जिथे असते तिथे असं म्हणतं निश्चितच शोभायमान असतो आणि सुख समृद्धी समाधानाने परिपूर्ण असतो. तर हे माणसातल्या दिव्यतेचं स्त्रीच्या देवी तत्वाचं दर्शन आहे. आता पुढचं काव्य आहे पुरो केवळ शून्य असणे. पण इथे भक्त म्हणत आहे की आता शून्य म्हणजे ज्याला आपण म्हणतो भेदाभेद रहित केवळ असणं म्हणजे शून्य असणे पण असं भक्त म्हणत आहे. बघा आता काय म्हणतो तो, अनामिक हुरहुर काहीशी खंत काजळ काळोखी ये माझ्या मना, अजूनी का राही दूर दूर तो चैतन्य प्रभू सल सताविते माझ्या मना, काना वर्षतसे तो करुणेचा कृष्ण मेघ मौवनाचे अंगणी, काना फुलतसे प्रेम पारिजात मोकळ्या हृदयांगणी, चिंब चिंब भिजो नखशिकांत मी माझे पण, ना केवळ भिजो कायमचे निघून जावो मी माझे पण, पुरो केवळ एक शून्य असणे पण, अथांग अनंत मौन निरव अवकाश परिपूर्णता. तर हा भक्त काय म्हणत आहे की त्याला अजून हुरूर आहे, त्याचा जो आत्मदेव आहे त्याच्या हृदयातील परमेश्वर आहे तो त्याला का भेटत नाही, म्हणून तो म्हणत आहे अनामिक हुरहुर काहीशी खंत काजळ काळोखी ये माझ्या मना, अजूनही का राही दूर दूर तो चैतन्य प्रभू सलसताविते माझ्या मना, काना वर्षतसे तो करुणेचा कृष्ण मेघ मनाचे अंगणी, काना वर्षतसे तो करुणेचा कृष्ण मेघ मनाचे अंगणी, काना फुलतसे प्रेम पारिजात मोकळ्या हृदयांगणी, चिंब चिंबो भिजो नखशिकांत मी माझे पण, ना केवळ भिजो कायमचे निघून जावो मी माझे पण, पुरो केवळ एक शून्य असणे पण, अथांग अनंत मौन निरव अवकाश परिपूर्णपण. म्हणून भक्त म्हणत आहे अजून माझ्या हृदयातील देव मला काय भेटत नाही, त्यामुळे एक खंत काजळ काळोखी माझ्या मनाला आली आहे. अजून तो माझा चैतन्य प्रभू का मला भेटत नाही त्याची सल मला सतावते आहे. का नाही तो करुणेचा कृष्ण मेघ, का नाही तो करुणेचा कृष्ण मेघ माझ्या मनाच्या अंगणात वर्षत, का नाही त्या आत्म्याचा प्रेम पारिजात माझ्या हृदयात फुलत, का नाही तो आत्मा माझ्या हृदयांगणात मला दर्शन देत. आता तो येऊ आणि तो आल्याने चिंब चिंब भिजो नखशिकांत मी माझे पण, आता तो एकदाचा येऊ आणि त्याच्या कृपा वर्षाने मी माझे पण चिंब चिंब भिजो. नाही नुसतं चिंब चिंब भिजो नव्हे तर मी माझे पण माझं मर्यादित पण निघून जावो आणि केवळ एक अशरीरी शून्य उरो, तिथे अथांग अनंत मौन असेल आणि निरव म्हणजे निशब्दता असेल आणि तिथे अवकाश म्हणजे मोकळीक असेल परिपूर्णता. तर त्याने यावं माझ्या हृदयांगणामध्ये खेळावं नाचावं, त्याच्या कृपा मेघाचा वर्षाव व्हावा, मी माझे पण चिंब चिंब भिजून नष्ट व्हावं आणि एक अशरीरी शून्य एक कैवल्यावस्था, तिथे अथांग अनंत मौन आहे, शब्द रहितता आहे आणि अवकाश परिपूर्णपण आणि पूर्णपणाला भरपूर मोकळीक आहे, अशी माझी एकंदर स्थिती हो. पुढे आता महत्त्व आकलन, विश्वाच्या पाठीशी ज्याला आपण तो स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह आणि त्याच्या पाठी जे महत्त्व आहे द दॅट आहे त्याचं आकलन म्हणजे महत्त्व आकलन. काय का कोठून येसी कोठे जासी जीवनैया काय साधिसी,
दीर्घ जीवनी काय थोरपण उंच एरंडा नसे ऊस घोडपण लहान जीवनी महान चिंतनी होसी स्वयेची महान जाण याची जरी जीवनी धरिसी महत्त्व तरी सहज आकळशी. तुला महत्त्व सहजतेने आकळता येईल जर तू चिंतन केलंस. कोठून येशी कोठे जाशी जीवनी या काय साधिसी. मी कुठून आलो आणि कुठून जाणार आहे, त्या जीवनात मी काय साधलंय किंवा साधणार आहे. दीर्घ जीवनी काय थोरपण उंच एरंडा नसे ऊस गोडपण. नुसतंच दीर्घ जीवन असून काय उपयोग आहे. एरंडासारखं उंच लांब किंवा दीर्घ जीवन असून त्याचा काही अर्थ नाही. कारण उंच एरंडाला जसा उसाचा गोडवा नसतो तसं दीर्घ जीवन किती एरंडासारखं वाढलं तरी त्याच्यामध्ये मधुरता गोडवा येण्यासाठी आपणाला मत तत्वाचंच आकलन व्हावं लागेल. लहान जीवनी महान चिंतनी होसी स्वयेची महान. तुझं जीवन किती लहान असो किंवा किती दीर्घ असो पण तू तुझ्या आहे त्या जीवनात ते लहान असलं तरी सुद्धा जर महान चिंतन म्हणजे मत तत्वाचं मुळाचं आत्म्याचं तू चिंतन केलंस तर त्या महान चिंतनामुळे तू स्वतःच महान होऊन मृत्यूनंतरही नावारूपास येशील किंवा मृत्यूनंतरही तुझा सन्मान अनेकांच्या हृदयात प्रतिष्ठित झालेला असेल. जाण याची जरी जीवनी धरशी याची जाण जर जीवनात धरलीस तर मत तत्व तरी सहज आकळशी. तर ते मत तत्व दॅट तुला सहजपणे कळेल नव्हे तुला हृदयात आणि बुद्धीमध्ये ते धारण करता येईल. म्हणून मत तत्व आकलन कोठून येसी कोठे जासी जीवनी या काय साधिसी. दीर्घ जीवनी काय थोरपण उंच एरंडा नसे ऊस घोडपण लहान जीवनी महान चिंतनी होसी स्वयेची महान. जाण याची जरी जीवनी धरिसी मत तत्व तरी सहज आकळशी. म्हणजे मत तत्वाचं आकलन त्यामध्ये शिकवलेलं आहे. आता हरीशी कवन. हरी म्हणजे सर्व हरण करणारा तो हरी ते निर्गुण निराकार परब्रह्म आपल्याला काय शिकवत आहे तर ती हरीची शिकवण अशी आहे. आत लावली से दृष्टी निर्मळा 28 विठे ठाकला जग बुडबुडा त्यासी ना देशे डोळा हृदयी कळवळा पाण्याचा गोळा अलिप्त साक्षीत्व सदा सांभाळा लागो आत्मचिंतनी ज्ञान डोळा हेही नीट समजून हरी शिकवण नारायण प्रार्थी सकल जन. हा नारायण सर्व जनांना प्रार्थना करीत आहे. निर्मळा म्हणजे हृदयातील पवित्र आत्मप्रकाश किंवा आत्मचैतन्य म्हणजे जो प्रकाश किंवा जे आत्मचैतन्य अत्यंत निर्मळ असतं त्याला निर्मळा असे संबोधन केलेले आहे. तर आता हा नारायण सांगत आहे किंवा स्वतः वरून इतरांना सांगत आहे की असं असं करायला हरकत नाही, करून बघायला हरकत नाही. ते असं आहे. आत लावली से दृष्टी निर्मळा. आपल्या परमशुद्ध आत्म्याकडे दृष्टी लावलेली आहे. तो परमशुद्ध आत्मा म्हणजे निर्मळ आणि त्याचं संबोधन निर्मळा म्हणजे आत्मा तसं अहो आत्मदेवा अशा अर्थी. आत लावली से दृष्टी निर्मळा इवे 28 विठो विठे ठाकला. तसा 28 युगा विठोबा विठेवर ठाकलेला आहे. तसाच हृदयामध्ये कायमस्वरूपी तो विठोबा जो बाहेर युगे 28 विटेवर उभा आहे तोच आत्मा आतमध्ये विटेवर टाकलेल्या विठोबासारखा स्थान म्हणजे शाश्वत स्थिर आणि अविचल अवस्थेत उभा आहे. आत लावली से दृष्टी निर्मळा युगे 28 विठो विटे ठाकला जग बुडबुडा त्यासी ना देखे डोळा हृदयी कळवळा मूळ लोण्याचा गोळा. हे जग बुडबुड्यासारखं क्षणभंगूर आहे. त्याला डोळ्याने पाहू नये किंवा डोळ्याने पाहण्याच्या लायकीचं नाही तर फक्त डोळ्याने आतमध्ये हृदयी कळवळा मऊ लोण्याचा गोळा. आतमध्ये जो हृदयी जीवाचा कळवळा धारण करणारा विठोबा आत्मा उभा आहे तो अत्यंत मऊ स्नेहार्द्र नवनीत लोण्याच्या गोळ्यासारखा आहे. तिकडे लक्ष द्यावं. अलिप्त साक्षीत्व सदा सांभाळा. संपूर्ण बाहेरच्या जगापासून केवळ अलिप्ततेने साक्षीत्वाने त्याचा सांभाळ करून राहा. लागो आत्मचिंतनी ज्ञान डोळा आणि तुमचा ज्ञान डोळा फक्त आत्मचिंतनाकडेच लागून राहू दे. हेही नीट समजून हरी शिकवण
नारायण प्रार्थी सकल जन. हीच हरी म्हणजे निर्गुण निराकार आत्मतत्व आपल्याला शिकवून देत आहे आणि ते आपण स्वीकारा अशी प्रार्थना नारायण करीत आहे. हरी शिकवणं, हरी शिकवणं. हात लावलीचे दृष्टी निर्मळा युगे 28 विटो विटे ठाकला. जग बुडबुडा त्यासी ना देखे डोळा. हृदयी कळवळा मूल होण्याचा गोळा. नित्य साक्षीत्व सदा सांभाळा. लागो आत्मचिंतनी ज्ञान डोळा. येई नीट समजून हरी शिकवण. नारायण प्रार्थी सकल जन. आता पुरुष प्रकृती साहचर्य म्हणजे पुरुष आणि प्रकृती म्हणजे आपलं स्वतः जे बाहेर जाणं असतं ती प्रकृती आहे आणि बाहेर गेल्यानंतर आत येऊन निवांत आपण त्या तत्वाशी होतो तो पुरुष आहे. म्हणून प्रत्येकामधील आतील धैर्य, आतील साक्षीत्व, आतील ठाण म्हणजे अविचल असणं हा पुरुष आहे आणि बाहेरील तो जे व्यवहार करतो ते त्याच्या पुरुषाच्या संमतीने म्हणा किंवा पुरुषाच्या म्हणजे चैतन्याच्या ताकदीवर म्हणा हे जे बाहेरचे सर्व व्यवहार होतात ते सर्व व्यवहार करणारी प्रकृती आतील पुरुषाच्या शक्तीवरच अवलंबून असते. म्हणून पुरुष आणि प्रकृती यांचं साहचर्य नेहमीच असतं. जरी असं वाटलं की शंकर कैलासात आहे आणि पार्वती बाहेर कुठेतरी बगीच्यात आहे तरी बाहेर बगीच्यामध्ये फुलं वेचणारी पार्वती ही प्रकृती आहे. परंतु तिला धारण करणारा जो पुरुष आहे तो कैलासावर शांत निमग्न असा आहे आणि साक्षीत्वात बसलेला आहे. तसंच प्रत्येकाने लक्ष दिलं तर त्याचा पुरुष शंकरासारखा आतमध्ये शांत आहे आणि त्याचं आउट गोईंग नेचर आहे. ती प्रकृती ती अनेक गोष्टीमध्ये रमलेली आहे. तरी सुद्धा बाहेर तिने रमताना याचा अर्थ बाहेरचं काम करताना तिने आपल्या ज्ञान दृष्टीने आतील पुरुषाकडे शंकराकडे नेहमी दृष्टी लावून असावं. प्रकृतीने तिचे आचरण करता करता आतील पुरुष तत्व शंकर तत्व आहे त्याचं ध्यान कधी सोडू नये. म्हणून या काव्याला पुरुष प्रकृती साहचर्य म्हटलेलं आहे. आणि दुसरं असं याला एका अर्थी हे प्रेमकाव्य आहे पण खऱ्या अर्थाने पुरुष आणि प्रकृतीचं कधीही न तुटणार नातं अभंग प्रेम दाखवणार खऱ्या अर्थाने देवकाव्य आहे. आता काय तो पुरुष म्हणतो किंवा पुरुष आणि प्रकृती यांचा हा संवाद कसा आहे बघा. जरी चैन ना पडे तुला तरी हृदयात तू पाही मला. दुःख तेथे जरी होत असे तरी वेदना मी काही तसे. आपला पुरुष प्रकृतीला म्हणतो की तू बाहेर कामामध्ये व्यग्न आहेस. जर तुला काही चैन पडत नसेल तू जर अस्वस्थ झाले असतील तर हरकत नाही. तुझं काम करता करता तुझ्या हृदयात मी जो बसलेला आहे त्याला तू शांतपणे पहा. दुःख तेथे जरी होत असे व्यवहारात वागताना तुला काही इजा झाली दुःख आली यातना आल्या तरी सुद्धा पुरुष म्हणून आज शांतपणे बसून ते मी सहन करीत आहे आणि तुझं दुःख मी शांतपणे बसून सहन करता करता तुझं दुःख थोडं मी हलकं करीत आहे. वाटे जरी तुझं एकटे समजू नको ऐसे सके. हे प्रकृती तुला बाहेर कामात व्यग्र असताना जरी एकटे पण वाटलं तरी हे सखे तू तसं तू समजू नकोस. कारण युगामागून युग सरत असे. युगामागून युग सरली तरी शिव पार्वती सदा असे. तरी शंकर नेहमीच आज साक्षीत्वात बसून बाहेर क्रियाशील असलेल्या प्रकृती म्हणजे पार्वती बरोबरच सदा असतो. तर असं हे शिवपार्वतीच ज्याला आपण म्हणतो प्रेम संभाषण आहे. तर परत एकदा का पुरुष प्रकृती साहचर्य. जरी चैनना पडे तुला तरी हृदयात तू पाही मला. दुःख तेथे जरी होत असे तरी वेदना मी काही तसे. वाटे जरी तुझं एकटे समजू नको ऐसे सखे. युगा मागून युग सरत असे शिव पार्वती सह सदा असे. आता संसार वट विस्तार. संसार रूपी वट आहे त्याचा विस्तार कसा आहे ते बघा. आता ताण दिली प्रकृती देह मन विसर्जिले. पुरुष तत्व देवा सहज आकळले. तत्व ते अचल पुरुष त्या बोलती. परिचंचल जाणाती प्रकृती. प्रकृती माया शक्ती पार्वती. पुरुष सत्व शिव शंकर मिळती. अचल चंचल संगम होई.
संसार वट नित्य विस्तार राही. ताण दिली प्रकृती देह म्हणून विसर्जिले. म्हणजे आपली प्रकृती म्हणजे आपलं बाहेर जाणं टाकलं आणि देह मन विसर्जिले आणि देह मनाचं विसर्जन केलं तर पुरुष तत्व देवा सहज आकळले. तर प्रकृतीने आपलं बाहेर खाली पण नाकारलं आणि देह मनाचं विसर्जन केलं तर त्या प्रकृतीला आतमध्ये जे पुरुष तत्व आहे त्याचं सहज आकलन होईल. तत्व ते अचल पुरुष त्या बोलती. जे अचल तत्व आहे त्याला पुरुष बोलतात. तरी चंचल जाणा ती प्रकृती आणि जी चंचल आहे व्यवहारामध्ये संसारामध्ये गुंतलेली आहे ती प्रकृती आहे. अर्थात प्रत्येक पुरुषामध्ये आणि प्रत्येक स्त्रीमध्ये प्रकृती पण आहे आणि पुरुष पण आहे. लक्षात घ्या, हे सर्वांसाठी सुद्धा सर्व काळ लागू असणारे बोल आहेत. प्रकृती माया शक्ती पार्वती पुरुष सत्य शिवशंकर मिळती. प्रकृती आहे तिच्यात पुरुष आहे, माया आहे त्याच्यात सत्य आहे, शक्ती आहे त्याच्यात शिव आहे, पार्वती आहे तिथे शंकर आहे. म्हणजे प्रकृती पुरुष, माया सत्य, शक्ती शिव, पार्वती शंकर या अनुक्रमे पुरुष प्रकृती म्हणजे पुरुष आणि स्त्री अशा जोड्या आहेत. प्रकृती आणि पुरुष, माया आणि सत्य, शक्ती आणि शिव आणि पार्वती आणि शंकर. प्रकृती पुरुष, माया सत्य, शक्ती शिव, पार्वती शंकर या स्त्री पुरुषाच्या संपूर्ण जगभर असलेल्या जोड्या आहेत. तर त्याला नावे अनेक असेनात पण तू प्रत्येक पुरुष प्रकृतीच आहे. सत्य नेहमी मायेच आहे, शिव नेहमी शक्तीच आहे, पार्वती नेहमी शंकराच आहे. म्हणजे स्त्री नेहमी पुरुषाच आहे असा त्याचा अर्थ. प्रकृती माया शक्ती पार्वती पुरुष सत्य शिव शंकर मिळती आणि यांचा जेव्हा संभोग होतो तेव्हा अचल चंचल संगम होई. तेव्हा जो अचल पुरुष आहे त्याच्याशी चंचल प्रकृतीचा जेव्हा संगम होतो तेव्हा संसार वट नित्य विस्तारत राही. तेव्हाचा संसार रूपी वृक्ष नेहमी विस्तारत राहतो. म्हणजे शिवपार्वती एकत्र आले आणि गणेश कार्तिकेयन आले तशाच पद्धतीने स्थिर आणि चंचल तत्व जेव्हा संभोगात असते तेव्हा त्यांच्या संभोगातून जे बाहेर पडते त्याला संसारी जगत म्हणतात. म्हणून संसार वटाचा विस्तार पुरुष आणि प्रकृतीच्या या संभोगातून झालेला आहे हा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. संसार वट विस्तार चांडिली प्रकृती देह मन विसर्जिले पुरुष तत्व देवा सहज आकळले. तत्व ते अचल पुरुष त्या बोलती परिचंचल जाणाती प्रकृती. प्रकृती माया शक्ती पार्वती पुरुष सत्य शिव शंकर मिळती. अचल चंचल संगम होई संसार वट नित्य विस्तार राही. तर संसार वटाचा विस्तार संसार रूपी वडाचा विस्तार कसा होतो हे तत्व इथे सांगितलेलं आहे. आता नीट समजून घेणे सांगत आहोत ते नीट समजून घ्या. म्हणजे प्रथम देवालाच हा भक्त सांगत आहे आणि नंतर देवाला तो भक्त म्हणतो तू मला जे जे दिलं ते मी तुला परत देत आहे नव्हे. संपूर्ण निसर्गामध्ये जो घेतो तो ज्याच्याकडून घेतले त्याला परत देतो हा भगवंता तुझा निसर्ग सृष्टीचा नियम आहे. त्या नियमाला मीही अपवाद नाही. त्याला गाडी अपवाद नाही, त्याला गायी अपवाद नाही, त्याला निसर्गातील कोणीच अपवाद नाही. इथून आपण घेतो तिथेच ते देऊन आपण जातो. अशा तऱ्हेने नीट समजून घेणे हे श्रोते नीट समजून घ्या. याच्यातून आपल्या लक्षात येईल की इथे आपण येतो. आपण येणं म्हणजे मुळातून आपण काहीतरी आपल्या सोबत आणणं. तिथेच आपण जातो. ते आणलेलं भोगून झालं की आपण तिथेच जातो. म्हणून आपण जिथे येतो तिथे जातो. हे समजून घेण्यासाठी त्याच्यावर हे 2-4 कडव्याचं काव्य आहे. देसी दे दे मजसी देवा फिरुनी तुझसी अर्पी सागरातून जल मेघ निगती त्यात चिरते होती. तेव्हा तुम्हाला जे जे दिलं तेच मी तुला अर्पण करत आहे. तुम्हाला जे आत्मज्ञान दिलं ते मी माझ्या गाण्यातून अभंगातून श्लोकातून आणि ज्याला आपण म्हणतो ओव्यातून परत सर्व जनांना अर्थात सर्व जन हे तुझेच असल्यामुळे सर्व जनांना आणि अर्थात तुलाही मी तुझ्याकडून जे घेतलं ते परत करीत आहे. देसी दे दे मजसी देवा
फिरुनी तुझसी अर्पी सागरातून जलमेघ निघती तयात शिरती होती. सागरातून जलमेघ निघतात आणि सागरातच रिकामे होतात. तसं तुझ्यातून मी जे घेतलं ते सर्व मी तुला परत देऊन मी तसा रिकामा झालो. तसे सागरातून निघणारे जलमेघ परत सागराला जल देऊन रिकामे होतात. जसं बीजापासून वृक्ष फल येई बीजा ठेवून जाई. बीजातून वृक्ष फल येतो आणि परत तो वृक्ष आणि फळ जातं आणि बीजातून आणलेलं बीजाला म्हणजे बीज रूपाने परत करतो. जशी आकाशातून वीज येई आकाशी ती जाई. आकाशातून वीज बाहेर दिसते आणि आकाशातच ती लय पावते. हे समजून घ्या म्हणजे आपणाला कळेल. जेथून येणे तेथे जाणे जैसे येणे तैसे जाणे. आपण जेथून जसे आलो तेथे आपण तसे जातो. येसी नागडा जासी नागडा मनुजा नीट समजून घेणे. अरे बाबा रे तू हाताने आलेला आहेस आणि विकास जाणार आहेस हे नीट समजून घेतलंस तर सर्व गोष्टीचा लोभ आणि मी माझे या भ्रांतीचे ओझे तू धारणच करणार नाहीस. आणि येताना जरी तू रडत आलास तरी तुझ्या येण्याने तुझ्या येताना रडण्याने लोकांना आनंद वाटतो. आणि जाताना जरी तू रडला नाही तरी सुद्धा जर तुला लोभ नसेल तर तू हसत मुखाने जाशील. आणि तुझ्या त्या अत्यंत त्यागी संयमी अशा जाण्यामुळे लोकांना स्वाभाविक आपल्यातून आपला एक चांगला नातेवाईक गेल्याचं दुःख होईल. म्हणून येताना मूल रडतो आणि लोकांना आनंदित करतो. तसं जाताना जर माणूस शांत संयमित जीवन जगून गेला तर जाताना तो शांत संयमितपणे धीर गंभीरतेने जातो. मात्र आपल्यातून एक चांगला माणूस गेल्याबद्दल त्याचे आप्तस्वकीय आणि समाज त्याच्या आठवणीने रडतो. यातच आपल्या जीवनात दिव्यता आणि भव्यता सामावलेली आहे. म्हणून नीट समजून घेणे. जेसी जे जे मजसी देवा फिरुनी तुझसी अर्पी सागरातून जलमेघ निघती तयात शिरते होती. बीजापासून वृक्ष फल येई बीजा ठेवून जाई. आकाशातून वीज येई आकाशी ती जाई. जेथून येणे तेथे जाणे जैसे येणे तैसे जाणे. येसी नागडा जासी नागडा मनुजा म्हणजे माणसा नीट समजून घेणे. आता ब्रह्मविद म्हणजे ब्रह्म जाणणारा. ब्रह्म जाणणारा आता बघा गंधना जाणी आपण आपुला तेज नटवी परिपुष्पमळा. मोरना जाणी मोर पिसारा सये फुलनी फुलवी आसमंत सारा. मेघवर्षे अजाणते पणी जीवन जाणीवदे चराचरा. ज्ञान वाटे अजाण भासे हेही ब्रह्मविद समजून खरा. ब्रह्मविद कसा असतो? ब्रह्म जाणणारा माणूस कसा असतो? अत्यंत साधा निरागस निष्पाप असतो. तो लोकांना ज्ञान वाटतो. पण ज्ञान वाटताना आपण काही वेगळं केलंय तो आपल्यातून काही वेगळं जाते असं त्याच्या चेहऱ्यावर नसतं. अत्यंत सहजपणे जसा वारा व्हावा आणि फुलातून गंध बाहेर पडावा तसं त्याच्यातून ज्ञान गंध आणि ज्ञानामृत लोकांना दिलं जातं. तो दिसायला अजाण निष्पाप असतो पण खरं तर पूर्ण ब्रह्माचं ज्ञान असणारा तो ब्रह्मविद असतो. म्हणून जो जो ब्रह्म जाणतो तो नेहमीच बालवत असतो, निरागस असतो, साधा असतो, निर्मळ असतो. म्हणून ब्रह्म जाणणारा अत्यंत साधा माणूस असतो. किंवा ब्रह्म जाणणारा हा कोणीही असो, तो गरीब असो श्रीमंत असो, पण ज्याला ब्रह्मज्ञान आहे तो त्याच्या स्वभावाने नेहमी निर्मळ निष्पाप आणि निरागस असतो. जसं गंधना जाणी आपण आपुला तेज नटवी परिपुष्पमळा. जसा फुलांचा मळा म्हणजे फुले आपला गंध जाणत नाहीत पण तू फुले अनेकानेक फुले आपल्या सुगंधाने पुष्पमळा तयार करतात आणि तो पुष्पमळा तो बगीचा फुलवतात. मोर न जाणी मोर पिसारा ते फुलणी फुलवी आसमंत सारा. मोराला मोराचा पिसारा माहित नसतो परंतु तो आनंदाने आतून फुलून येतो आणि तो आनंदाने फुलल्यानंतर मोराला माहित नसलेला पिसारा अनायासे फुलवला जातो आणि संपूर्ण आसमंतामध्ये एक तऱ्हेची प्रसन्नता तयार होते. मेघवर्षे अजाणतेपणी जीवन दाटते चराचरा. मेघ सुद्धा कृष्ण मेघ सुद्धा यदृच्छेने परमेश्वरी कृपेनेच वर्षाव करतात. परंतु
त्या वर्षातून जीवन जाणीव दे चराचरा. सर्व चराचराला जीवनाची जाणीव, जीवनाची मन मंगलता समजून देतात. ज्ञान वाटे अजाण भासे, ज्ञान वाटे हे ज्ञान वाटणारा ब्रह्मविद अजाण निष्पाप निरागस वाटतो, परंतु खरोखर असा अजाण निष्पाप ज्ञान वाटणाराच खऱ्या अर्थाने ब्रह्मविद म्हणजे ब्रह्माचं ज्ञान असलेला ब्रह्मज्ञानी असतो. म्हणून ब्रह्मविद आणि ब्रह्म जाणणारा जसा वागतो तसं निसर्गात इतर जे जे वागतात तशा संदर्भात या चार ओळी आहेत. ऐका. ब्रह्मविद बंधना जाणी आपण आपुला, तेज नटवी परिपुष्पमळा, मोरना जाणी मोर तुझारा, हे पुरुणी पुरवी आसमंत सारा, मेघवर्षे अजाणतेपणी जीवन जाणीव दे चराचरा, ज्ञान वाटे अजाण वासे, हे समजणे ब्रह्मविद खरा. आता मेघवृष्टी वर्षावे याचा मतिदार्थ म्हणून दोन शब्द. धारा, धारा म्हणजे अनेकानेक असतात त्या धारा, म्हणजे अनेकानेक धारा हे द्वैत सुचवतो. आणि राधा तो शब्द उलटा केला की सर्व धारा एकत्वात असणे म्हणजे राधा म्हणजे अद्वैत. धारा म्हणजे द्वैत आणि राधा म्हणजे अद्वैत. आता धारा आणि राधा या एका शब्दावरती मेघवृष्टीचं वर्णन केलेलं आहे. मेघवृष्टी वर्षावे, आता वर्षावे वर्षावे, मेघवृष्टी वर्षावे, चिंब चिंब धरणी अंग ओले व्हावे, धारा धारा राधा ओले ती हो, वनोवनी मोर विडा पिसा हो, अंतरात गाना रास क्रीडा करू, पुन्हा एकदा वनी नववधू समलाजो. हे उन्हाळ्यामध्ये तप्त झालेली ती अवनी आहे, धरा आहे, तिच्यावरती आता मेघवृष्टीचा वर्षाव व्हावा आणि धारा धारा धारानी वर्षाव करणारी मेघवृष्टी त्या अवनीला राधा 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 म्हणून अद्वैताची प्राप्ती करून देऊ. नंतर अशी अवनी म्हणजे राधा ओली झाली की वनोवनात फिरणारा मोर स्वाभाविकच त्यामुळे वेडापिसा होतो आणि त्यावेळेला राधेच्या अंतरंगात कान्हा म्हणजे तिचा जो आत्मा आहे तो रासक्रीडा करतो असा तिला अनुभव येतो. आणि ती राधा म्हणजे अवनी आहे, तिच्या अंतरंगामध्ये कान्हा म्हणजे पुरुष तत्व रासक्रीडा करीत आहे असा जेव्हा तिला अनुभव येतो तेव्हा ती अवनी त्या भिजलेल्या पावसात एखाद्या नववधू सारखी लाजलेली संकोच पावलेली दिसते. तिच्यावरच्या वृक्षवेली हरकत असतात, नाजूकपणे हलत असतात. ते तिचे दर्शन म्हणजे आपल्या कान्ह्याने आपल्या हृदयातील परमेश्वराने तिच्यावर रासक्रीडा करायला तयारी दाखवल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर म्हणजे निसर्गामध्ये आलेला तो ओलेपणा, ती वृक्षलतिकांची थरथर, तो मोराचा पिसारा, ती चिमण्यांची चिवचिव, एकंदर ते आनंदाचं संगीत म्हणजे खऱ्या अर्थाने ही नववधू सम लाजलेली जी अवनी आहे मेघवृष्टीमुळे, कृष्णाच्या कृपा वर्षावामुळे, मेघवृष्टीमुळे आनंदित झालेली ती अवनी आहे. तिला आता खात्री पडते आता लवकरच तिचं अवनीचं आणि परमात्म्याचं म्हणजे राधा आणि कृष्णाचं मिलन होणार आहे. म्हणून जणू काही ती नववधू सम म्हणजे नुकत्याच लग्न झालेल्या वधूसारखी ही अवनी सुद्धा पुन्हा एकदा लज्जामान झाली आहे असं हे रूपक आहे. मेघवृष्टी वर्षावे, आता वर्षावे वर्षावे, मेघवृष्टी वर्षावे, चिंब चिंब धरणी अंग ओले व्हावे, धारा धारा राधा ओले ती होतो, मनोवन पिता हो, अंतरात खाणारा सपीडा करू, पुन्हा एकदा अवनी नववधू समलाजो. अद्वैत प्रेमाने म्हणजे राधा प्रेमाने अवनी पुलकित हो अशा अर्थी मेघवृष्टी हे परमेश्वरी कृपेचे अद्वैताचे सिंचन आहे, चिंतने आहे. धाराधाराने राधा ओलेती होणे म्हणजे अनेकातील एक भावाने सृष्टी अद्वैत भावाने सचैल चिंब होणे असा त्याचा अर्थ आहे. आता काही नाही, साधं आमच्या कोकणात जो पाऊस येतो त्याचं वर्णन आहे, परंतु त्यामुळे काय एकदम काया पालट होतो तसा सृष्टीमध्ये पालट होतो ते सांगितलेलं आहे. त्यातील अरबी घोडे म्हणजे अरबी समुद्राकडून म्हणजे दक्षिण पश्चिम नैऋत्येकडून येणारे वारे की ज्यामुळे अरबी समुद्रात
प्रचंड मोठ्या उत्तुंग लाटा उमटतात. तर अरबी समुद्रात पाऊस येताना उठणाऱ्या उत्तुंग लाटा म्हणजे त्याला अरबी घोडे म्हटलेलं आहे. सुफळ संपूर्ण जीवन कहाणी, उंच उंच लाटा अरबी घोडे, गर्जत वाजत किनाऱ्याकडे, अरब सागरी कोकण देशी, घनघोर लढाई भू आकाशी, कृष्ण मेघते वार्ता देती, आलो आम्ही तव सांगाती, उरी ना मुळी खंत उरावी, जीवन कहाणी सुफळ संपूर्ण व्हावी. पावसाची वाट बघणाऱ्या प्रत्येक माणसाला नैऋत्य करून येणारा पाऊस आणि त्यामुळे समुद्राच्या उसळणाऱ्या उंच उंच लाटा त्याला अरबी घोडे म्हटले आहेत. ते जणू काही पावसाच्या आगमनाची चाहूल वार्ता देतात आणि लवकरच भू आकाशी, जमीन आणि आकाशावर ढग वीज यांचं घनघोर लढाई होणार आहे असं वाऱ्यावर येणारे ते कृष्ण मेघ, पाण्याने भरलेले मेघ सांगतात आणि सांगतात आता तुमच्या हृदयात अजिबात खंत उडू नये. आम्ही तुमच्याकडे आलो आहोत, आम्ही तुमच्यावर वर्षाव करणार आहोत आणि त्या वर्षामुळे तुमची जीवन कहाणी सुफळ संपूर्ण व्हावी असं ते म्हणतात. सुफळ संपूर्ण जीवन कहाणी, उंच उंच लाटा अरबी घोडे, गर्जत वाजत किनाऱ्याकडे, अरब सागरी कोकण देशी, घनघोर लढाई भू आकाशी, कृष्ण मेघते वार्ता देती, आलो आम्ही तो सांगाती, उडी ना मुळी खंत उरावी, जीवन कहाणी सुफळ संपूर्ण व्हावी. आपण म्हणाल यात दर्शन काय आहे? तर निसर्ग जे दर्शन देत असतो, निसर्ग संदेश देत असतो, तो संदेश शब्दात पकडणं, त्याचा भाव पकडणं आणि तो उलगडून दाखवणं हे सुद्धा एका वेगळ्या पातळीचं तत्व म्हणजे त्याचं परमेश्वराचं येणं कितीच ज्याने होतं ते सांगणं हा सुद्धा एका वेगळ्या पातळीचा तत्वज्ञान उलगड आहे. तो येथे स्वाभाविकच कोकणात पाऊस येताना कसं ते तत्व उलगडतो ते इथे सांगितलेलं आहे. आता संवेदनांचा गाव माझा, संवेदना म्हणजे संपूर्ण असमंताबद्दल अत्यंत संवेदनशील जो मानतो त्याच्या हृदयात अनेक उत्तमोत्तम संवेदना उमटत असतात आणि तो म्हणतो माझं गावच संवेदनांचं आहे. इथे मी पीकच संवेदनांचं घेतो, इथे पाणी देतो ते पाणी सुद्धा माझ्या जाणीवरूपी संवेदनांचं आहे. माझं संपूर्ण अस्तित्व संवेदनांचं आहे. असं संवेदनांचा गाव माझा याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ सेन्सिटिव्हिटी म्हणजे संवेदन तत्व दिलेलं आहे. बघा आता जाणीवेते पीक येते, पाणीच्याशी जाणीवेते, मृगजळाना वावराही, आकाश निरभ्र जाणीवेते, संवेदनांचा गाव माझा, नावे विनाही पैल तीर, बारमाही ओदिताचे, पीक डोले नमशिवारी. हे संवेदन तत्व आहे. आता चैतन्याचा मळा, इथे कल्पना अशी आहे संपूर्ण आसमंत चैतन्याने भरलेला आहे. एक तऱ्हेचा सुंदर पुष्पमळा किंवा फळपीक आणि पुष्पाने भरलेला तो मळा आहे. त्याच्या मधोमध आत्मसता स्थाना म्हणजे आत्मा उभा आहे आणि झाडावरती तरू फांद्यावरती वेगवेगळे संत आहेत आणि ते कोकिळेसारखे मधुर गुंजन करीत आहेत. अशा तऱ्हेचं हे आत्मा म्हणून कृष्ण आणि आत्मवृक्ष म्हणजे संपूर्ण निसर्ग आणि आसमंत. आत्मा म्हणजे कृष्ण आणि त्या आसमंतात वावरणारे पशु पक्षी किंवा कोकिळा मंजूळ गाणारे पक्षी हे संत आहेत. म्हणून या चैतन्याच्या मळ्यामध्ये चैतन्य पुरुष आहे कृष्ण आणि चैतन्य गाणं गाणारे पक्षी आहेत विविध संत. असा या चैतन्याचा मळा या काव्याचा आशय आहे. का चैतन्याचा मळा, फुले डोले अवघा चैतन्याचा मळा, मधोमध वनमाळी विठ्ठल सावळा, ज्ञान प्रेमे दृष्टी सर्वांना सांभाळी, माळी निरपेक्ष विठ्ठल माऊली, ज्ञानदेव सखा मधुर आम्र वृक्ष फुले, नामातुका एका सेना भक्ती हू बोले, सेना मुक्ता सर्व मुक्ती सोपी करीती, सोपान उल्लंघिता ये निवृत्ती हाती, संत सारे मधुर कैवल्याचा खती, तुझन होता नाही ज्ञान भक्ती महती. ज्ञान आणि भक्तीची महती ते सज्जन लोक जाणा हा चैतन्याचा मळा आहे. आणि मधोमध वनमाळी विठ्ठल सावळा उभा आहे. तो
तो एखाद्या माळ्यासारखा आहे. ज्ञानप्रेमी दृष्टी सर्वांना सांभाळी, तसा माळी सर्व झाडांची काळजी घेतो. तसा मधोमध वनमाळी विठ्ठल सावळा आहे. तो आपल्या अनेकानेक सुंदर वृक्ष लतिकांची काळजी घेत आहे. माळी निरपेक्ष विठ्ठल माऊली, हा माळी निरपेक्ष आहे. पण हा माळी म्हणजे प्रत्यक्ष विठोबा आहे. आणि याच चैतन्याच्या मळ्यामध्ये आम्र वृक्षावर ज्ञानदेव सखा मधुर आम्र वृक्ष डोले. ज्ञानदेव सखा ज्ञानेश्वर रूपी एक मधुर आम्र वृक्ष डोलत आहे. आणि त्याच्या फांद्यावर नामा तुका एका सेना भक्ती कुहू बोले. ज्ञानदेव रूपी आम्र वृक्षावरती नामदेव, तुकाराम, एकनाथ महाराज, संत सेना महाराज आपल्या भक्तीचे कुहू बोल बोलत आहेत. जनाबाई, मुक्ताबाई सुद्धा गात आहेत आणि सर्वांसाठी मुक्ती कशी सोपी आहे सांगत आहेत. सोपान म्हणत आहे की सोपान उल्लंघित आहे निवृत्ती हाती. म्हणजे प्रवृत्तीची पायरी तुम्ही ओलांडली. सोपान म्हणजे पायरी. प्रवृत्तीची पायरी तुम्ही ओलांडली, तुमच्या हातात निवृत्ती अनायसे येते. संत सारे मधुर कैवल्याचा गती. आणि असे प्रवृत्तीचे सोपान ओलांडून निवृत्त झालेले संत हे आत्म्याचं मधुर कैवल्य केवळ शुद्ध असणे पण गोड असणे पण साधतात. तुझं नो जाणं आहे ती ज्ञानभक्ती मोती. आणि हीच ती सज्जन लोक ज्ञान आणि भक्तीची मोती त्या करायचा. चैतन्याचा मळा फुले डोले अवघा चैतन्याचा मळा मधोमध वनमाळी विठ्ठल सावळा. ज्ञानप्रेमे दृष्टी सर्वांना सांभाळी, माळी निरपेक्ष विठ्ठल माऊली. ज्ञानदेव सखा मधुर आम्र वृक्ष डोले. नामा तुका एका सेना भक्ती कुहू कुहू बोले. जना मुक्ता सर्वा मुक्ती सोपी करीती. सोपान उल्लंघिता ये निवृत्ती हाती. संत सारे मधुर कैवल्याचा खती. तुझनो जाणा ऐसी ज्ञान भक्ती मोती. आता अद्वैताची मिठी कशी असते ते समजून घ्या. दाटले दाटले गगनी कृष्ण घन दाटले. माते उरी बाळासाठी घन क्षीर दाटले. मोरुदयी देवा तो भक्ती भरली. हीच गोडी आम्रफली साखरेत आली. घन जल माता क्षीर भक्त भक्ती कैसी. आम्रफल शर्कला द्वैताची मिठी. हीच मिठी आता तो उपाठरो. अवघी तप्त सृष्टी मेघवृष्टी नाहो. आता ही तापलेली सृष्टी आहे ही मेघवृष्टी नाहो. म्हणजे नाहून चिंब भिजून निघो. आणि सृष्टी आणि ईश्वर यांची ही मिठी कशी आहे तर दाटले दाटले गगनी कृष्ण घन दाटले. लग्नामध्ये कृष्ण घन म्हणजे काळे ढग अगदी दाटी वाटीने भरून आले आहेत. जसं माते उरी बाळासाठी घनक्षीर दाटले, तसं आईच्या उरामध्ये आईच्या उरामध्ये अपत्याच्या किंवा बालकाच्या मायेसाठी घनक्षीर दाटले. दाट असं दूध साठून जात. तसंच परमेश्वराच्या आकाशरूपी हृदयामध्ये कृष्णमेघांची गाठी झाली आहे. ती सर्वांना कृष्णमेघ पाणी देऊन सर्वांना म्हणजे परमेश्वर आपल्या अपत्यांना आपल्या हृदयातील दाटलेल्या कृष्णमेघाने त्याच्या वर्षावाने तृप्त करणार आहे. जसं आपल्या हृदयातील घनक्षीर दाट साईचं दूध देऊन माता आपल्या बालकाला संतुष्ट करते तसं हे रूपक आहे. त्याचप्रमाणे मम हृदयी देवा तो भक्ती भरली. भगवंता माझ्या मनामध्ये सुद्धा तुझी भक्ती तशी सघन झाली आहे. तीच गोडी आम्रफली साखरेत आली. आणि माझ्या हृदयातील परमेश्वराची भक्ती त्याची गोडी तीच आम्रफळामध्ये म्हणजे आंब्याच्या फळामध्ये साखर म्हणून आली आहे. घन जल माता क्षीर भक्त भक्ती. घन जल म्हणजे ढग आणि पाणी, माता क्षीर आई आणि दूध, भक्त भक्ती भक्ती या सारख्याच जोड्या. म्हणजे जिथे घन आहे तिथे जल आहेत, जिथे माता आहे तिथे क्षीर आहेत आणि जिथे भक्त आहेत तिथे भक्ती आहेत. म्हणून घन जल माता क्षीर भक्त भक्ती या सारख्याच जोड्या आहेत. जसं आम्रफल शर्करा द्वैताची मिठी. आंब्याचं फळ आणि साखर, घन म्हणजे ढग आणि पाणी, माता आणि दूध, भक्त आणि भक्ती, आंबा आणि गोडी ही नेहमीच एकमेकाला मिठी मारून असतात. त्यांच्यामध्ये नेहमी अद्वैतच असतो. अशीच ती मिठी
तीच मिठी आता तव कृपा ठरो. तर भगवंता माझी भक्ती आणि तू माझ्या भक्तीने तुला मारलेली मिठी ही कधी सुटू नये अशी ही मिठी तीच मिठी आता तव कृपा ठरो. ही माझी अद्वैताची भक्ती हीच मला शेवटपर्यंत सात्संगत करू दे. हीच माझ्या दृष्टीने तू केलेली माझ्यावर कृपा आहे. जशी अवनी तप्त सृष्टी मेघवृष्टी नाव. अवनी तप्त सृष्टी ही जशी पृथ्वी आणि सृष्टी तप्त झाल्यानंतर मेघवृष्टीने नाहते आणि शांत धांत होते, तृप्त होते, संतोषाला पावते. तसंच हे भगवंता तू देव आणि मी भक्त. ही माझी भक्ती ही माझी अद्वैताची मिठी अशी असो की ती कधीच चुकू नये. म्हणून अद्वैताची मिठी आणि त्या संदर्भात निसर्गाची रूप होतो सांगितलेली आहे. अद्वैताची मिठी दाटले दाटले गगनी कृष्ण घन दाटले. माते उडी बाळासाठी घनक्षीर दाटले. हृदयी देवातव भक्ती भरली. तीच गोडी आम्रपदी साखरे चाली. घन जल माता क्षीर भक्त भक्ती दैसी. आम्रफल शर्करा अद्वैताची मिठी तीच मिठी आता तव कृपा ठरो. अवघी तप्त सृष्टी मेघवृष्टी नावो. तर अशा तऱ्हेने हे सज्जन श्रोते वाचक पाठक तुमचं हो. परमेश्वर आणि तुमचं नातं हे इतकं घट्ट असावं जणू काय भक्ताने देवाला मारलेली अद्वैताची मिठी आणि तो अद्वैत ज्ञानाचा प्रेमाचा अखंड धरा तुम्हाला मिळो प्राप्त हो असं सांगून आजचं तो वचन थांबवतो असतो.